नमस्कार मित्रांनो, मी एकलव्य करिअर अकॅडमीचा संचालक प्राध्यापक गजानन पाटील। आजपासून एकलव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान सुरू केलं जात आहे। या अभियानामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून भारतच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना बाधित होत आहे। प्रचंड कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये भारत सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशातील ज्या काही स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम डेट होत्या त्या पोस्टपोन करण्यात आल्या। परिणामी बरेच विद्यार्थी हे नकारात्मक स्थितीत गेलेले आहेत। पण मित्रांनो, माझी खूप खूप तुम्हाला विनंती आहे की ह्या काळामध्ये कुणीही आपल्या ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट न होता आपलं जे कमिटमेंट आहे ती कमिटमेंट कुठेही न थांबवता आपला अभ्यास आपण कंटिन्यू केला पाहिजे। काही दिवसातच आपण ह्या अनपेक्षित स्थितीतून बाहेर येऊच, परंतु ह्या स्थितीतून बाहेर आल्यानंतर जेव्हा पुन्हा भारत सरकारच्या माध्यमातून ह्या सर्व स्पर्धा परीक्षा घेतल्या जातील तेव्हा मात्र आपण कुठेही कमी पडलो नाही पाहिजे। अशाच विद्यार्थ्यांसाठी की जे विद्यार्थी खूप प्रयत्न करून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासामध्ये कुठेही खंड पडू नये यासाठी एकलव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक त्या विषयाचं टीचिंग करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांचा नियमित अभ्यास करत असाल, जसं यूपीएससी आहे, एमपीएससी, इतर क्लास 3 भरती आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, अशा अनेक किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज सुद्धा बऱ्याचशा परीक्षा होत असतात। या अनेक परीक्षांचा तुम्ही अभ्यास करत असाल, परंतु प्रामुख्याने आपण जर महाराष्ट्रात जर पाहिलं तर 3 परीक्षा खूप जास्त फेमस आहेत, जसं की यूपीएससी आहे, एमपीएससी आहे आणि क्लास 3। जसं की क्लास 3 मध्ये वेगवेगळ्या भरती आहेत, मग त्या तलाठी असेल, पोलीस भरती असेल, ग्रामसेवक आहे, वनरक्षक आहे, आरोग्य सेवक आहे, इतर जिल्हा परिषदेच्या ज्या काही भरती निघत असतात त्याला आपण क्लास 3 म्हणतो। एमपीएससी आणि यूपीएससी ह्या ज्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये काही अधिकाऱ्यांची रिक्रुटमेंट करणाऱ्या परीक्षा आहेत। त्यामध्ये यूपीएससी हे राष्ट्रीय स्तरावर जे सनदी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची रिक्रुटमेंट करणारी परीक्षा आहे, तर एमपीएससी ही फक्त महाराष्ट्रामध्ये असणारे जे सनदी अधिकारी क्लास 1 क्लास 2 अधिकारी यांची रिक्रुटमेंट करणारी ती परीक्षा आहे। तर मित्रांनो, ह्या तीनही परीक्षा महाराष्ट्रामध्ये प्रचंड फेमस आणि त्यांचा अभ्यास करणारा एक प्रचंड मोठा विद्यार्थी वर्ग लाखो मध्ये आहे। यापैकी आपल्या या अभियानामध्ये आपण एमपीएससी कडे जास्त फोकस करणार आहोत। तर मित्रांनो, बघूया आपण एमपीएससी संदर्भात। खरं तर तुम्हाला यूपीएससी असेल, एमपीएससी असेल किंवा क्लास 3 असेल अथवा इतर ज्या काही परीक्षा आहेत त्या प्रत्येक परीक्षेचं सखोल स्वरूप समजून घ्यावं लागेल जर तुम्ही त्या परीक्षेचे अभ्यासक असाल तर। म्हणजेच आपण ज्या कोणत्या परीक्षेचा अभ्यास करत आहोत त्या परीक्षेचं सखोल आकलन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्या प्रत्येक परीक्षेचं सखोल तुम्हाला आकलन व्हावं यासाठी आपण पुढे काही सेपरेट व्हिडिओज तयार करूया। जसं की यूपीएससी आहे तर यूपीएससी ही कशा स्वरूपाची असते, सिलेबस काय असतो, प्रश्न कोणत्या स्वरूपाचे विचारले जातात, एक असा एक इंट्रोडक्शन बेस्ड व्हिडिओ। तसंच क्लास 3 साठी, बँकिंग साठी, स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी अशा सेपरेट काही व्हिडिओज आपण नंतर तयार करूयात। इव्हन एमपीएससी साठी पण व्हिडिओज त्या स्वरूपाचे तयार करूयात। पण सध्या या आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात ते म्हणजे फक्त एकलव्य स्पर्धा परीक्षा अभियानामध्ये नेमकं आपण काय करणार आहोत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। मी आताच तुम्हाला सांगितलं की एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये आपण मुख्यतः एक परीक्षा फोकस करणार आहोत, ती म्हणजे एमपीएससी।
मित्रांनो, एमपीएससी मध्ये महाराष्ट्रात 2 परीक्षा प्रचंड फेमस आहेत, जसं की एक राज्यसेवा आणि दुसरी आहे ती म्हणजे PSI STI ASO. थोडक्यात आपण ह्या दोन्ही परीक्षांचं स्वरूप बघूयात. याच दोन्ही परीक्षांचं डिटेल डिस्कशन करणारा व्हिडिओज आपण पुढे करणार आहोतच, पण थोडक्यात आपण स्वरूप बघूयात. जसं की राज्यसेवा आहे. राज्यसेवेमध्ये 15-16 अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत की ज्या पोस्टचं रिक्रुटमेंट केलं जाते किंवा आपण असं म्हणू की त्या कॅन्डिडेटची निवड केली जाते. नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती केली जाते. ह्या एमपीएससी आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी ही जी राज्यसेवा परीक्षा आहे त्यामध्ये ह्या 15-16 पोस्ट आणि यांची निवड इथे केली जाते. दुसरी परीक्षा आपण पाहिली PSI STI ASO. ह्या परीक्षेमध्ये ह्या तीनही पोस्टची निवड करण्यासाठी ती एक्झाम घेतली जाते. मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा जी आहे या ही परीक्षा 3 टप्प्यामध्ये होते, जसे की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत. दुसरी जी परीक्षा आहे PSI STI ASO ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, तिथे इंटरव्ह्यू होत नाही, परंतु जी PSI आहे या परीक्षेमध्ये जी PSI ची जी पोस्ट आहे केवळ त्याच पोस्टसाठी मात्र इंटरव्ह्यू घेतला जातो. मग जसं आपण पाहिलं की राज्यसेवेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू आहे. या सर्व टप्प्यावर आपण जितकं डिस्कशन करू शकेल ते सर्व डिस्कशन आपण या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो, जसं आपण थोडक्यात एक स्वरूप बघितलं ह्या परीक्षांचं, हे सगळं थोडक्यात स्वरूप, पण यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा नेमका काय येतो? बरेचसे विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करतात परंतु यश मिळत नाही. याला काय कारण असते? याला सर्वात महत्वाचं कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे परीक्षेचं सखोल अनालिसिस न करणे. या परीक्षेमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत हे कोणत्या सिलेबसला धरून विचारले जातात याचं फारसं आकलन न करणारे विद्यार्थी या परीक्षेमध्ये भरपूर आहेत. परंतु असं न करता आपण या अभियानाच्या माध्यमातून राज्यसेवा आणि PSI STI ASO या दोन्ही परीक्षेसाठी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे काही डिस्कशन करणं अपेक्षित आहे ते सर्व आपण या अभियानामध्ये करणार आहोत. मित्रांनो, राज्यसेवा आणि PSI STI ASO ह्या दोन्ही परीक्षेसाठी काही कॉमन सिलेबस आपल्याला आयोगाने दिलेला आहे. तो कॉमन सिलेबस म्हणजे कोणता अभ्यासक्रम आहे? तो अभ्यासक्रम तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहेच. तो सिलेबस म्हणजे अर्थशास्त्र, राज्यघटना, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी. हे 6 जे टॉपिक आहेत ते हे कॉमन टॉपिक आहेत. तुम्ही राज्यसेवेची परीक्षा द्या अथवा PSI STI ASO ची परीक्षा द्या, दोन्ही परीक्षांमध्ये हे 6 टॉपिक कॉमन आहेत. म्हणजे हे 6 पिलर्स, हे असे 6 GS चे काही टॉपिक आहेत. या 6 GS च्या टॉपिकचा तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागतो, खूप सखोल, पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सखोल म्हणजे काय? आपल्याला याच्यामध्ये PhD करायची आहे का? तर अजिबात नाही. आपल्याला याच्यामध्ये खूप PhD आणि खूप तज्ञ बनायचं नाही, पण एक्झाम मध्ये जे विचारलं जाते त्या अनुषंगाने मात्र आपल्याला ह्या टॉपिकची तयारी करायची आहे. जसं की पहिला मुद्दा आपण क्लिअर केला की दोन्ही परीक्षांसाठी हे 6 विषय खूप चांगल्या प्रकारे आपण अभ्यासले पाहिजे. हे झालं फर्स्ट. दुसरी बाब याच्यामध्ये जर कोणती असेल तर ती म्हणजे प्रश्नांचा सराव. ठीक आहे, ही या टॉपिकच्या आधारे ह्या दोन्ही परीक्षा होतात, पण या टॉपिक वर आधारित दिलेला जो सिलेबस आहे त्याच सिलेबसवर आधारित परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणं खूप जास्त म्हणजे आवश्यक असते. त्यामुळे प्रश्नांचा सुद्धा भरपूर सराव आपण या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, हे अभियान म्हणजे खरोखर तुमच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. कारण की मी गेल्या काही वर्षापासून एकलव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टीचिंग करत आहे. परंतु युट्यूबवर एक असा एक प्लॅटफॉर्म की ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस पूर्ण केला जाईल असे फारसे व्हिडिओज मला पाहायला मिळाले नाहीयेत. त्यामुळे हा एक उपक्रम आम्ही हाती घेत आहोत आणि संपूर्ण सिलेबस टॉपिक वाईज
प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ तुम्हाला काही दिवसातच प्राप्त होईल. त्याची सुरुवात आज आपण केलेली आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे जस्ट एक इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. उद्यापासून सब्जेक्ट वाईज व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. दररोज 12 वाजता तुम्हाला तो व्हिडिओ प्राप्त होईल. त्याचा टायमिंग आणि त्याचं नियोजन पूर्ण मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहेच, ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, जसं आपण पाहिलेलं आहे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. सिलेबस आणि क्वेश्चन म्हणजेच अभ्यासक्रमाचं सखोल आकलन आणि क्वेश्चन म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करण्याचं स्किल, ह्या दोन बाबी जर आपण प्राप्त केल्या तर ह्या परीक्षेमध्ये आपल्याला सहज यश मिळू शकते. तर आता आपण बघूयात की या अभियानाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत आणि तुम्हाला काय करावं लागेल. तर मित्रांनो, या अभियानामध्ये आपण 4 बाबी फोकस करणार आहोत. म्हणजे 4 पिलर्स असतील की जे पिलर्स आपण इथे त्याची अंमलबजावणी करणार आहोत ह्या एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये. त्यामधला फर्स्ट पिलर आहे ते म्हणजे संपूर्ण सिलेबसचं टॉपिक वाईज डिस्कशन. आपण पाहिलेले आहेत की राज्यसेवा आणि PSI, STI, ASO ह्या दोन्ही परीक्षेसाठी एक कॉमन सिलेबस दिलेले आहेत. 6 विषय आहेत. त्या 6 विषयाचं टॉपिक वाईज डिस्कशन आपण उद्यापासून करणार आहोत या अभियानाच्या माध्यमातून. जसं की राज्यघटनेमध्ये 30-35 सब टॉपिक्स बनतात. जसं की मूलभूत हक्क असेल, मार्गदर्शक तत्व असतील, घटना निर्मितीची प्रक्रिया असेल, नागरिकत्व असेल, न्याय व्यवस्था आहे, कायदे मंडळ आहे, असं बरंच काही असे 30-35 टॉपिक निघतात. त्या प्रत्येक टॉपिकवर सखोल डिस्कशन करणारे व्हिडिओज तसे लेक्चर्स आपण या अभियानाच्या माध्यमातून अटेंड करणार आहोत की जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होतील. हा झाला फर्स्ट पिलर की सब्जेक्ट वाईज डिस्कशन. मग ते सर्व 6ही सब्जेक्ट, इतिहास, भूगोल, राज्यघटना, सर्व विषय. त्याच्यानंतर सेकंड पिलर आहे ते म्हणजे प्रश्नांचा सराव. हा जो सेकंड पिलर आहे, ह्या सेकंड पिलर मध्ये आपण सराव 2 टाइप्सनी करणार आहोत. 2 टाइप्सनी सराव कशा प्रकारे, जसं की फर्स्ट असणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सेकंड असणार आहे प्रॅक्टिस क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे याचा अर्थ की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे ऍटलिस्ट 2017, 18, 19 हे गेल्या 3 वर्षाचे प्रश्नपत्रिका राज्यसेवा आणि PSI, STI, ASO या 3ही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. त्याचा अनालिसिस करणार आहोत. मित्रांनो, हा पार्ट सर्वात महत्वाचा असेल. का? कारण की जर आपण पूर्व परीक्षा म्हणजे याच्या आधी झालेल्या परीक्षांचं अनालिसिस विश्लेषण केलं नाही, जोपर्यंत आपण हे समजून घेतलं नाही की याच्या आधी राज्यसेवा आणि PSI, STIच्या परीक्षांमध्ये काय विचारलं, हे जर आपण समजून घेतलं नाही तर याच्या पुढे काय विचारतील हे अजिबात आपल्याला समजणार नाही. म्हणून याच्या पुढे काय विचारलं जाईल आणि आपण आपल्या सिलेबसनुसार जो अभ्यासक्रम पूर्ण करू त्याच्यामध्ये नेमकं वाचन कशा प्रकारे केलं पाहिजे हे जर समजून घ्यायचं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून ऍटलिस्ट गेल्या 3 वर्षाचे 2017, 18 आणि 19 ह्या गेल्या 3 वर्षाचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते आपण सब्जेक्ट वाईज डिस्कस करणार आहोत. सब्जेक्ट वाईज डिस्कशन म्हणजे याचा अर्थ की 2017, 18, 19 या 3ही वर्षामध्ये अर्थशास्त्र या विषयावर किती प्रश्न आणि कोणकोणते प्रश्न आले याचं पूर्ण डिस्कशन, ते प्रश्न सॉल्व्ह करणे, त्याचा अनालिसिस करणे, कोणत्या लेवल पर्यंत प्रश्न विचारले जातात हे अनालिसिस करणे, हे संपूर्ण आपण पाहणार आहोत. म्हणजे आपण पाहिलं की ह्या अभियानामध्ये 4 पिलर आहेत. फर्स्ट पिलर सिलेबसचं डिस्कशन लेक्चर वाईज, टॉपिक वाईज. त्याच्यानंतर सेकंड म्हटलं आपण क्वेश्चन पेपर किंवा प्रश्नांचा सराव हा 2 प्रकार आहे. एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे पूर्वीचे प्रश्नपत्रिका ऍटलिस्ट 3. त्याच्यानंतर सराव प्रश्न. तर आपल्याला काही सराव प्रश्न पाहायचे आहेत. ते सराव प्रश्न हे टॉपिक वाईज असतील. जसं की आपण सिलेबस कव्हर करणार आहोत. जर आपण अर्थशास्त्र ह्या विषयाचा एखादा टॉपिक आपण डिस्कस केला लेक्चरमध्ये, जसं की बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट आपण डिस्कस केला. मग ह्या बॅलन्स ऑफ पेमेंटवर कशा स्वरूपाचे प्रश्न येतात त्या टॉपिकवर
काही सराव प्रश्न आपण तिथेच क्लिअर करणार आहोत. हा आहे आपला प्रश्नांच्या सरावामध्ये दुसरा पिलर. ठीक आहे. आपल्या अभियानातले जे 4 पिलर आहेत, फर्स्ट सिलेबस पूर्ण करणे, सेकंड प्रश्नांचा सराव 2 टाइप्स मध्ये, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि टॉपिक वाईज प्रॅक्टिस पेपर. अशा टाइपचं आपल्याला हे 2 पिलर आहेत. तिसरं पिलर आहे की जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजेच रिव्हिजन. आपण उद्यापासून जसे जसे एक एक व्हिडिओ पाहत समोर जाऊ तसं तुम्हाला मागच्या व्हिडिओचं आणि मागच्या टॉपिकचं रिव्हिजन कधी आणि कसं करायचं याचं एक योग्य प्लॅनिंग आपल्या पुढच्या व्हिडिओज मध्ये राहील. ते रिव्हिजन आपल्याला इथे करावं लागेल, म्हणून तो एक पार्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, जर तुम्ही रिव्हिजन केलं नाही तर या परीक्षेमध्ये यश मिळेल असं स्वप्नातही पाहू नका. रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. रिव्हिजन तुम्हाला करावंच लागेल. एका विषयाचं तुम्हाला वेळ पडल्यास 10 वेळा रिव्हिजन करावं लागेल. आणि अशा लॉकडाऊनच्या स्थितीत तर आपल्याला प्रचंड आपण असं म्हणू शकतो की एक संधी मिळाली आहे की पूर्वी आपण केलेला जो अभ्यास आहे तो जास्तीत जास्त आज आपण रिवाइज करू शकतो आणि तो आपण केला पाहिजे. म्हणून हा एक तिसरा पिलर आहे आपल्या ह्या अभियानाचा. त्याला आपण म्हणू की रिव्हिजन. चौथा एक पिलर आहे, लक्षात घ्या. तो पिलर म्हणजेच काय, तर तुमच्या मनामध्ये येत असलेल्या शंका सोडविणे. जसे की आपण बघूयात युट्यूबवर असेल किंवा ऑनलाईन लेक्चर मध्ये एक ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक म्हणजे कोणता, तर विद्यार्थी युट्यूबवरती किंवा ऑनलाईन लेक्चर तर पाहतात, परंतु त्यांच्या मनामध्ये ज्या शंका येतात त्या शंकांचं निरसन होत नाही. परंतु मित्रांनो, इथे असं होणार नाही. प्रत्येक सब्जेक्टचे आणि त्यावर येणारे प्रत्येक टॉपिक वाईज व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल, त्या टॉपिक मध्ये कुठे जरी तुम्हाला अडचण आली तरी लगेच त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ती अडचण मला सांगू शकता, किंवा स्क्रीनवर तुम्हाला एक आपला मोबाईल नंबर असेलच अकॅडमीचा, त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, अथवा टेलिग्रामवर तुम्ही मला मेसेज करा आणि तुमची शंका त्या टॉपिक संदर्भात मला कळवा. लगेच दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला त्या शंकेचं समाधान हे निश्चित करेल. तर अशा स्वरूपाचे जे आहे हा आपला चौथा पिलर. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये आपण काय करणार आहोत, तर 4 पिलर्स आपण डिस्कस करणार आहोत, किंवा हे 4 मार्ग आहेत आपल्या याच्यामध्ये. फर्स्ट, संपूर्ण सिलेबस टॉपिक वाईज डिस्कस करणे. त्याच्यानंतर सेकंड, प्रश्नांचा सराव करणे. तो 2 प्रकारे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि प्रॅक्टिस पेपर. त्याच्यानंतर तिसरा रिव्हिजन. आणि चौथा पिलर आहे तो म्हणजे तुमच्या शंकांचं निरसन करणे, शंकांचं समाधान करणे, तुमच्या अडचणी सोडविणे. अशा 4 प्रकारे तुम्हाला या अभियानामध्ये डिस्कशन करता येईल. म्हणून मित्रांनो, मी हे सांगेल तुम्हाला की या अभियानाच्या माध्यमातून आपण इतकं सखोल डिस्कशन करणार आहोत की तुम्ही जर पहिल्या व्हिडिओपासून तर शेवटच्या व्हिडिओपर्यंत जर ते प्रामाणिकपणे फॉलो केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट क्लासेसला न जाता सुद्धा तुम्हाला तुमचं ध्येय अचीव करता येईल. इतक्या लेवलपर्यंत जाऊन आपण या अभियानामध्ये सहभागी होणार आहोत. मी अपेक्षा करतो की तुम्हाला खरोखर या अभियानाचा खूप लाभ होईल. आता बघूया आपण की ह्या अभियानाचं टायमिंग प्लॅनिंग कसं असेल. तर मित्रांनो, आज फक्त हे इंट्रोडक्शन व्हिडिओ घेतलाय आपण. या अभियानाची खरी सुरुवात उद्यापासून होणार आहे. उद्यापासून तुम्हाला दररोज या अभियानाच्या माध्यमातून 3 व्हिडिओज पाहायला मिळतील. तुम्ही युट्यूबवर दररोज 3 व्हिडिओ पाहू शकाल. पहिला व्हिडिओ असेल आपल्या सिलेबसचं टॉपिक वाईज डिस्कशन. जसं आपण म्हटलं होतं की आपल्याला 4 पिलर पाहायचे, त्यातला पहिला पिलर सिलेबसचं डिस्कशन. तर उद्यापासून पहिला व्हिडिओ 12 वाजता, दुपारी 12 वाजता तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल. तो व्हिडिओ म्हणजे कोणत्याही त्या 6 विषयांपैकी कोणत्याही एका विषयाचं टॉपिक वाईज डिस्कशन आपण सुरू करूयात उद्यापासून. त्यामुळे फर्स्ट व्हिडिओ 12 वाजता सब्जेक्टचं टॉपिक वाईज डिस्कशन, त्याची शिकवणी सुरू करू. त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला लगेच उद्या 1 वाजता प्राप्त होईल. तो व्हिडिओ असेल प्रश्नांचं अनालिसिस, सराव प्रश्न. त्यामध्ये आपण उद्यापासून सुरू करूयात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. कारण की प्रश्नाच्या सरावामध्ये आपण 2 टाइपचे प्रश्नाचा सराव करायचा असं म्हटलं होतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सराव प्रश्न तर
टॉपिक वाईज आपण घेणारच आहोत प्रत्येक टॉपिक्समध्ये, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे उद्यापासून आपण स्टार्ट करतोय. तर उद्या 1 वाजता तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा पहिला व्हिडिओ मिळेल. तिसरा व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होईल तो म्हणजे चालू घडामोडीचं अनालिसिस आणि डिस्कशन डेली करंट अफेअर. कारण की मित्रांनो, आपण जे सिलेबस बघितलाय त्यामध्ये 6 टॉपिक जे महत्त्वाचे आहेत, त्या 6 टॉपिक मध्ये शेवटचा टॉपिक आपण पाहत होतो तो म्हणजे करंट अफेअर, चालू घडामोडी. मित्रांनो, करंट अफेअर हा काही एका महिन्यात अभ्यास करण्याचा विषय नाहीये. 15-20 दिवस बरेच विद्यार्थी असे करतात की इयरबुक अथवा मासिक या माध्यमातून चालू घडामोडी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या माध्यमातून चालू घडामोडी करणं हे खूप जड जाते. चालू घडामोडीचा जर तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करायचा असेल आणि जास्तीत जास्त मार्क्स जर मिळवायचे असतील तर तुम्हाला दररोज चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे उद्यापासून ते आपलं अभियान संपेपर्यंत म्हणजे काही महिने आणखी दररोज तुम्हाला करंट अफेअरवर व्हिडिओज पाहायला मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला दररोज 2 वाजता युट्यूबवर पाहायला मिळेल. करंट अफेअरच्या व्हिडिओजमध्ये आपण रोज घडत असलेल्या चालू घडामोडी आणि त्यावर आधारित विचारले जाणारे प्रश्न किंवा कसे प्रश्न विचारले जाऊ शकतील याचं सखोल डिस्कशन आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो की तुम्ही या अभियानासाठी तयार आहात. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण या अभियानामध्ये काय करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, एका मिनिटात रिवाइज करतो की या अभियानामध्ये आपण 4 मुद्दे क्लिअर करणार आहोत. फर्स्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेचा संपूर्ण सिलेबस 6च्या 6 विषय. त्याच्यानंतर सेकंड प्रश्नांचा प्रॅक्टिस, प्रश्नांचा सराव. त्यानंतर तिसरा रिव्हिजन आणि चौथा तुमच्या शंकांचं निरसन. याला आपण उद्यापासून सुरुवात करूयात. तर मी अपेक्षा करतो 12 वाजता तुम्ही तयार राहाल आणि या अभियानासोबत तुम्ही स्वतःला जोडाल किंवा यामध्ये सहभागी व्हाल. मित्रांनो, या अभियानात सहभागी होत असताना तुम्हाला सब्जेक्ट वाईज नोटबुक तयार करायचं आहे. दररोजचे जे लेक्चर्स होतील त्या लेक्चर्स मधून तुम्हाला स्वतःच्या नोट्स तयार करायच्या आहेत. त्या करत असताना तुम्हाला 2 वेळा एक व्हिडिओ 2 वेळा पाहावा लागेल. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा फक्त व्हिडिओचं तुम्ही आकलन करून घ्या, तो व्हिडिओ पूर्ण समजून घ्या, तो टॉपिक आधी पूर्णपणे समजून घ्या, त्यातील संकल्पना समजून घ्या. सेकंड टाइम जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ पॉज करत करत त्या व्हिडिओमध्ये जे काही डिस्कशन केलं जाणार आहे, जे शिकवलं जाणार आहे तुम्हाला, त्याच्यात तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये नोट्स तयार करा. जर तुमच्या नोट्स तयार नसतील तर मित्रांनो, तुम्हाला रिव्हिजन करणं हे खूप कठीण जाईल. त्यामुळे स्वतःच्या नोट्स असू द्या, त्यांनी स्वतःचं आपलं कॉन्सन्ट्रेशनही लागते आणि कमी वेळेत आपण त्याचं रिव्हिजनही करू शकतो. तर ही जबाबदारी तुमची असेल. मित्रांनो, अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या अभियानालाही तुमचं समर्थन असेल. एक प्रयत्न आम्ही करत आहोत. यापूर्वी अशा प्रकारचा प्रयत्न कधीही आम्ही केलेला नव्हता, परंतु सामाजिक जाण ठेवून बरेचसे विद्यार्थी हे शिकवणी लावू शकत नाहीत, ट्युशन लावू शकत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आणि काही विद्यार्थी की जे ट्युशन लावतात परंतु त्यांना परीक्षेच्या अनुषंगाने फारसं मिळालेलं नसेल किंवा त्यांचं तितकंसं डिस्कशन झालं नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हा उपक्रम सुरू करत आहोत. अपेक्षा आहे की हा उपक्रम तुम्हाला नक्की आवडेल आणि जर हा उपक्रम तुम्हाला आवडला तर एकलव्य करिअर अकॅडमीचं हे जे YouTube चॅनल आहे, ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. कारण की जितके जास्त सबस्क्राईब करतील ह्या चॅनलला तितकं जास्त प्रोत्साहन मिळेल मला व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण जास्त सबस्क्राईब असतील तर मला हे समजू शकेल की ह्या अभियानाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं समर्थन आहे आणि हे अभियान तुम्हाला आवडलेलं आहे. आणि जर सबस्क्रायबर्स नसतील तर मला हे कळणार नाही की हे व्हिडिओ कोणी पाहत आहेत अथवा नाहीत. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या अभियानामध्ये सहभागी होता येईल. मित्रांनो, तुमचा प्रतिसाद जर मिळाला तर खूप आनंद होईल. खूप खूप धन्यवाद.